आताची एक मोठी बातमी आपण पाहूयात पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडमध्ये एका स्कूल बसचा अपघात झालेला आहे। ही बस थोडक्यात नदीत पडण्यापासून वाचलेली आहे। भोसे आळंदी रोडवरील ही संपूर्ण घटना आहे। बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे स्कूल बस ही इंद्रायणी नदीच्या पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये कुठलीही दुखापत झालेली नाही। बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत। अपघात झाला त्यावेळेस या स्कूल बसमध्ये जवळपास 70 विद्यार्थी हे प्रवास करत होते। आपण ही पाहतोय अत्यंत गंभीर अशी ही घटना आहे पिंपरी चिंचवडमधून। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाळ बोटघरे यांच्याकडनं। गोपाळ, हा अपघात नेमका कसा घडला आणि सध्या विद्यार्थी कसे आहेत, सुरक्षित आहेत का, काय अपडेट देणार? काल संध्याकाळी 4 वाजता दरम्यान लोकसेवा इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी होते ते शाळेतून घराकडे परत जात असताना हा अपघात घडला आहे। चरवली येथील दाभाडे चौकाजवळील इंद्रायणी नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे। स्कूल बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस जी आहे ती इंद्रायणी नदीच्या पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली आहे आणि ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस बसमध्ये जवळपास 50-60 विद्यार्थी प्रवास करत होते अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिलेली आहे। ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी स्थानिक नागरिकांनी बसचे काच फोडून काही विद्यार्थ्यांना बाहेर काढलाय। सध्या तरी या अपघातामध्ये सगळे विद्यार्थी हे सुखरूप आहेत। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण ही एक मोठी बातमी सध्या साम टीव्हीवर पाहतोय। पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली ही घटना आहे। ही स्कूल बस जी आहे ही इंद्रायणी नदीच्या ही बस आपण पाहतोय या पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली। काच फोडून अक्षरशः विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं। सर्व 70 शाळकरी विद्यार्थी सुरक्षित असल्याचं सुद्धा कळतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।